तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर. काय आहे इंदापूर विधानसभेचं समीकरण ते सविस्तर पाहू. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. भाजपला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमधील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलाय. हर्षवर्धन पाटील आता इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. पाटील यांच्या उमेदवारीमुळे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं म्हटलं जातंय. मागील विधानसभेच्या निवडणुकीत दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा निसटता पराभव केला होता. मागील 10 वर्षांपासून हर्षवर्धन पाटील आमदारकीपासून दूर आहेत. 2019 मध्ये थोडक्यात विजय हुकला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता भरणे हे विजयी झाले होते. या निवडणुकीत भरणे यांना 1,14,960 मतं मिळाली होती, तर हर्षवर्धन पाटलांना 1,11,850 मतं मिळाली होती. दत्ता भरणे अवघ्या 3,110 मतांनी विजयी झाले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेसाठी नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक. इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. यंदाच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होती. इंदापूर विधानसभा क्षेत्रातून सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली. सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 1,14,020 मतं मिळाली, तर सुनेत्रा पवार यांना 88,069 मते मिळाली होती. सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 25,951 मतांचे मताधिक्य मिळाले होते. या आकडेवारीवरून विधानसभा निवडणूक निकालाचा अंदाज बांधला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेला कल कायम राहिल्यास दत्ता भरणे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. शरद पवार यांच्या पक्षाची ताकद, हर्षवर्धन पाटील यांची या मतदारसंघात असलेली पकड या सकारात्मक बाजू आहेत. पण त्याचवेळी हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्याने शरद पवार गटातही नाराजी असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे दत्ता भरणे, अजित पवार आणि भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. त्यामुळे इंदापूरमध्ये दोन्ही उमेदवारांची चांगली लढत होण्याचा अंदाज आहे. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.